माझं नाव द्या, मी कोट्यावधी देणगी तुमच्या संस्थेला देतो. त्यावेळेस अण्णा एकच बोलले, एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलेन पण शाळेचं नाव बदलणार नाही. ही अण्णांची एक कर्तव्याची शैली. प्रत्येक क्षेत्रात, मग पोलीस असो, मिलिटरी असो, एज्युकेशन क्षेत्र असो, शिक्षकेतर असो, किंवा IPS IAS सुद्धा काही मुलं झाले, ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचा एक मेळावा आयोजित करावा ही संकल्पना आली माझ्यासमोर. किंबहुना शासनाने एक परिपत्रक मागच्या 5-6 महिन्या पाठीमागे काढलं. त्यामध्ये तुम्ही माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करा, मुलांना आव्हान करा की शाळेबद्दलची आस्था, शाळेबद्दल असणारं प्रेम ही त्यांना कळू द्या. आणि जसं तुम्ही आपल्या शाळेनं जसं तुम्हाला एज्युकेशन दिलं, तुम्ही तुमच्या पायावर उभा राहिला. काही विद्यार्थिनीने मला फार शाळा आवडते, किंवा काही विद्यार्थ्यांचं मी भाषण ऐकलं, त्यांच्या भाषणाची एवढी हे होते की हाय लेवलचं भाषण होतं. ते ठराविक लोकांना कळलं असेल, कळलं असेल मला माहीत नाही. तर हे तुम्ही बाहेर पडल्यानंतर, आम्ही जे विद्यार्थी अवस्थेत असताना तुम्हाला सांगत होतं, त्याची प्रचिती तुम्हाला आत्ता आलेली आहे. आता तुम्ही प्रत्येक गोष्टीत यश अचीव करत करताय. आणि ह्या जगात अशक्य काय नाही, सगळं शक्य आहे. माझ्यासारखा माणूस 98व्या वर्षामध्ये आज B फार्मसी D फार्मसी काढतोय. आज B फार्मसी D फार्मसी सोनंतकाने काढणं एवढं जोक नाही. तर मी माझा आदर्श घेऊन काही विद्यार्थ्यांना माझे एक आव्हान राहील की तुम्ही तुमच्या पायावर उभा राहिलाय. तुमच्या बरोबर असणारे विद्यार्थी असतील, तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थिनी असतील, त्यांची जरा परिस्थिती थोडी डाऊन असेल, किंवा त्यांना थोडं मदत करणं गरजेचं आहे, किंवा विद्यार्थ्यांना मदत करणं गरजेचं आहे. किंवा शाळेला आता समजा तुम्ही आल्यापासून बघतोय मी, हा हॉल आहे, हॉलमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे, पण प्रत्येकजण रुमाल घेऊन हे करतोय, वारं घालण्याचा प्रयत्न करतोय. तर माझे तुम्हाला आव्हान आहे की ह्या हॉलमध्ये माझी विद्यार्थी मेळावा ज्या वेळेला दुसऱ्यांदा येईल त्यावेळेला AC बसवलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला सुद्धा ह्याची ही झाली पाहिजे. आणि हे करत असताना तुमचं एक सामाजिक कर्तव्य म्हणून, सामाजिक बांधिलकी म्हणून, आज एक दानच्या बाबतीचा बऱ्याच जणांनी उल्लेख केला. एक दान किती श्रेष्ठ असतं. तुम्ही एक 10 रुपयाचं जर दान केलं, त्याच्या एवढा आनंद कशात नाही. तुम्ही प्रपंचात लाख रुपये खर्च करा, तो आनंद नाही. पण एखाद्याला, विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला किंवा समाजातील गरजू माणसाला किंवा किंबहुना शाळेला ते मदत करता, ते दान अतिशय हे आहे. आणि तुम्हाला त्याचे एक मानसिक समाधान राहील. मी जास्त वेळ गेला नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना हे आता सध्या बोर झालं असेल असं मला वाटतंय. कारण तुमची कपॅसिटी ठराविक आहे. आता विद्यार्थी दशेतली कपॅसिटी वेगळी, आत्ताची कपॅसिटी वेगळी. आता जास्त वेळ तुम्हाला बसू वाटत नाही आणि बंधनातही राहू वाटत नाही. म्हणजे सगळ्यांनी आपलं मनोगत शिक्षकाचं काम असतं, चांगलं काम आहे शिकवायचं. हे सगळं झालं, पण देवाला नामस्मरण पण केलं. देव विसरलाय. मी आलो पांडुरंगाला वंदन करतो आणि मग डॉक्टर सांगतो तल्लीन व्हायचं. एकाग्रचित्त नाही. मोबाईल वगैरे बंद करा. डोंगरगाव हायस्कूलचे सचिव बाबर सर, डोंगरगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक जाधव सर, त्यानंतर आपल्या शाळेचे सचिव MD कोळसे पाटील सर, आणि आपल्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे पाटील सर, त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका, आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं उपस्थित असलेले आज माझे विद्यार्थी मेळाव्यामध्ये असलेले माझे मित्रमैत्रीण. मी तर मित्रमैत्रीणच म्हणणार, कारण त्या पद्धतीनेच तुम्ही माझ्याशी सगळे वागता. सांगायचा उद्देश, जे आज या ठिकाणी उपस्थित म्हणजे शाळेला मी मिस करते किंवा कशालाही मिस करते, परंतु इथं येऊन प्रत्यक्षामध्ये तुम्ही येऊन तुमची उपस्थिती दाखवणं फार महत्त्वाचं आहे. वेळात वेळ काढून सर्वजण इथं आलात. अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाती, 4 दिवसाची रंगत संगत 4 दिवसाची नाती. हे आपण गाणं ऐकतो,
प्रत्येकजण शाळेमध्ये येत असताना त्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. शाळा ही शाळाच आहे. आज मी बऱ्याच मुलांच्या आणि मुलींच्या डोळ्यामध्ये पाणी बघितलं. पाणी का बघितलं तर त्यांना शाळेत आल्यामुळे जुन्या आठवणी आल्या. मुलं सुद्धा की मुलं काही ह्या गावातलेच आहेत, पण गावात येत असताना शाळेमध्ये आल्यानंतर तुम्ही विद्यार्थी म्हणून आल्यानंतर तुमची भावना